हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मस्त असं शॉर्ट व्हॅकेशनचं इकडे आम्ही एन्जॉय घेत आहोत. तर सुद्धा आदल्या जे प्लॅनिंग केलं होतं मस्तपैकी कळंबा तलावावरती जायचं, एन्जॉय करायचा, ते आमचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर नेक्स्ट डेला इकडं मुलींना खायचे होते आप्पे. त्यामुळे त्यांच्या फरमाईशप्रमाणे मी इकडं करायला घेतलेले आहेत आप्पे. छान असं आणि पाऊस पडून गेल्यामुळं सकाळी छान असं फ्रेश वातावरण झालं होतं. हवेमध्ये एकदम थंडी होती भरपूर अशी, कारण तेवढा जोरात पाऊसच आमच्याकडे पडला होता. त्यामुळे मस्त गरमागरम म्हटलं थंडी आहे, तर छान असा आप्पेचाच मेनू करू नाश्त्यासाठी. त्यामुळे चला इकडे आता ग्रीन चटणी खोबऱ्याची मस्त बनवून घेतलेली आहे आणि आप्पे. तर दररोज कसं होतं, डेली रुटीनमध्ये मुलींची स्कूल असते, त्यामुळे त्यांना कंपल्सरी दोघींना पण चपाती भाजीचं स्कूलमध्ये अलाउड आहे. तर केव्हा तरी संडेला वगैरे मी असं बनवते. मग बऱ्याच दिवसांनी आता इकडे बनवायला घेतलेले होते आप्पे आणि ते पण खूप छान झाले होते, टेस्टी. आदूच्या रिॲक्शनवरून तुम्हाला समजलंच असेल. आणि खोबऱ्याची चटणी पण छान अशी झाली होती आप्यांसोबत. ती आम्ही एन्जॉय करत आहोत. आणखीन मग आता काय प्लॅनिंग करायचं, टी व्ही वगैरे पण बघून झाला होता त्यांचा. तर चला मग त्यानंतर स्वराची एक फ्रेंड आहे दुर्वा म्हणून, ती बरेच दिवस तिला कॉल करत होती की स्वरा आपण नाईट आऊट करूया वगैरे. तर तिने मला बरेच कॉल केले, रिक्वेस्ट केली की काकी आमच्या घरी स्वराला पाठवा. त्यामुळे आता मी स्वराला इकडे तिच्या फ्रेंडच्या घरी सोडायला चाललेले आहे. तर ह्या सुट्टीमध्ये तिचा म्हणजे तिच्या फ्रेंडचा प्लॅन ठरला होता नाईट आऊट वगैरे करायचं. तर चला त्यानंतर आता इकडे आम्ही रेडी झालेलो आहोत मस्तपैकी. आणखीन तिच्याकडे जाण्याआधी आदूला जायचं होतं एका गार्डनमध्ये छान असं खेळण्यासाठी. मग गार्डन म्हटल्यानंतर इकडे आमच्याकडं रंकाळा असा मस्त खूप मोठं असं गार्डन आहे आणि खेळायला पण मुलांना खूप छान जागा आहे तिकडे. तर चला इकडे आम्ही सुट्टी असेल तर रंकाळ्यावरतीच आमचा टाईम स्पेंड करतो आणि बऱ्याच दिवसांनी इकडे मुलींच्या सोबत छान असा निवांत टाईम स्पेंड करायला मिळालेला आहे. तर वातावरण पण एक नंबर असं होतं, मस्त हवेमध्ये सगळा असा गारवा वारं वगैरे होतं, कारण पाऊस पडून गेल्यामुळे. तर चला इकडे मी काढलेली हे माझी ओला आणि आता दोघींना घेऊन गाडी चालवता येते म्हटल्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही, कुठेही जाऊ शकते. ही स्कूटी घेतल्यानंतर मी खूप उशिराच धाडस केलेलं आहे. अगदी पहिल्यांदा स्वराला घेऊन चालवली, आता मग दोघींना पण घेऊन चालवते. त्यामुळे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, कुठेही आम्ही जाऊ शकतो मस्त मुलींना घेऊन. तर चला मस्त असं हवा छान होती, रंकाळ्याकडे पोचलो आणि तिथल्या वाईब्स जर एक नंबर होत्या. एक नंबर म्हणजे क्लायमेटच एक नंबर होतं तिथलं. थंडगार हवा यायला चालू झाली होती. आणखीन मुलांना काय स्कूल वगैरे हे डेली रुटीन असतंच त्यांचं, ते पण कंटाळतात. मग त्यांना छान असं गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेल्यानंतर खूप छान वाटतं. तर चला मस्त असं आता निवांत रंकाळ्यावरती आम्ही पोचलो होतो 5 वाजता. तेव्हा काय एवढी गर्दी नसते. मग थोडा वेळ आम्ही इकडे आत बागेमध्ये जाऊन बसतो. बाग म्हणजे अगदी रंकाळ्याच्या कडेलाच असं छान बाग आहेत, तिकडे निवांत वाऱ्याला असं बसता येतं. तर इकडे बघू शकता मध्ये मध्ये असे छोटे छोटे तलाव आहेत आतमध्ये. तर त्याच्यामध्ये केंदाळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये असे छोटे पक्षी होते. ते आदूला खूप छान वाटत होतं. बगळा वगैरे असं होतं. तर त्या बघत थांबल्या तिकडे. मी इकडे निवांत बसलेले आहे. छान इकडे शूट वगैरे घेतले, फोटोज तर एक नंबर आलेले होते. आणखीन थोडं ऊन आणि वारं भरपूर होतं, कारण अगदी आमच्या समोर रंकाळा आहे. तुम्हाला दाखवते तर मी जस्ट तिथेच अशी निवांत लोक, काही आपल्या आईसोबत, बहिणीसोबत, काही मैत्रिणी आल्या होत्या, काही मित्र, असे बरेच बाकावर तशी आजूबाजूला दिसत होते सगळे लोक. मस्त असं आपला क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी. आणि हा माझा खूप इम्पॉर्टंट माझ्या लाईफमधला क्वालिटी टाईम आहे, जो मी माझ्या मुलींच्या बरोबर स्पेंड केलेला आहे. कारण हे जे 2 हात आहेत ते मला माहीत आहेत की हे माझे कधीच साथ सोडून जाणार नाहीत, हे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. म्हणून हे असे गच्च पकडले आणि छान इकडे आम्ही सनसेट बघायला चाललेलो आहोत. तर खूप छान एक नंबर असं इकडे आम्ही थोडेफार रील्स बनवले मस्त मस्त असं. तर चला खूपच छान. हे हात माझे म्हणजे माझी खरी ताकद आहे आणि ह्या ताकदीनंच मी सगळं हे आता यूट्यूबचं म्हणा वगैरे त्यांच्यामुळे सगळं मी हे करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मुलींचीच आयडिया आहे त्यामुळं. तर चला छान असं सगळी माझ्या मुलींची तुमच्यासोबत मी लाईव्ह या व्लॉगिंगमधून व्हिडिओमधून शेअर करत आहे. त्यांच्यावर मी किती प्रेम करते, त्या माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत.
तर चला छान असं आता मी इकडे सनसेट बघण्यासाठी गेले. खूप लोक असं थोडंफार पुढे रंकाळा आहे आणि पाणी कमी झाल्यामुळे तिथे असं मस्त ग्रीनरी तयार झालेली आहे. छोटं छोटंसं लॉन आलेलं आहे. मस्त इकडे बसलो. बरीच लोक अशी छान निवांत येऊन बसतात ना, मला इतकं छान वाटतं त्यांच्याकडे बघून ना. काही म्हणजे टेन्शन काही डोक्याला आलं तर ह्या ठिकाणी येऊन बसलं ना, इतकं म्हणजे आपण 1-2 तासामध्ये सगळ्याचा विषयावर पडून जातो आपल्याला, की आपलं पाठीमागं काय आहे, कसं आहे, काय चाललं आहे आयुष्यामध्ये. तर मला 2 वेळा असा अनुभव आलेला आहे. मला म्हणजे थोडंफार असं नर्वस फील झालं आणि तेव्हा मी इकडे त्यांना मुलींना घेऊन गेलेले आहे. त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केलेला आहे आणि हा म्हणजे क्वालिटीच टाईम आहे. म्हणजे माझ्या लाईफमधला सगळ्यात महत्त्वाचा टाईम. हे जे मी हात पकडून ह्यांना घेऊन जाते इकडे, तर खूप हे माझं हा रंकाळा इथेच असणार आहे. पण इथलं आठवणी मी नेहमी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, माझ्या मुलींच्या आणि माझ्या, की आम्ही असं मी लहान होत्या तेव्हा त्यांना इकडे घेऊन जात होते. आणि आठवणींनाच खूप महत्त्व आहे आयुष्यामध्ये. कारण सगळं माणूस इथेच ठेवून जातो, पण आठवणी सोबत घेऊन जातो. मस्त असं आकाशामध्ये घारी संध्याकाळच्या वेळेला घरट्या घालत होत्या. थोडं थोडं मुवमेंट मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर इकडं छान असं जिच्याकडे स्वरा जाणार होती ना, स्वराची फ्रेंड दुर्वा, ती पण आम्हाला इकडे आमच्या इकडे आलेली आहे. तिला म्हटलं आम्ही रंकाळ्याच्या ती पण रंकाळ्याच्या इकडेच राहायला आहे जवळच, त्यामुळे ती पण आली. ती आल्यानंतर छानच आमच्या इकडं आम्हाला अजून उत्साह आला. एकदम ती छान अशी एन्जॉय करते खूप आणि खूप अशी ॲक्टिव्ह आणि फ्रेंडली आहे. त्यामुळे ती आल्यानंतर तर खूपच एन्जॉय वाटला. इकडे बघू शकता एक दगड आहे मध्ये मोठा, त्याच्यावर त्याची छोटी छोटी बगळे किंवा पाण्यातील पाणकोंबडे येऊन बसले होते. मस्त असं दुर्वासोबत छान सगळ्यांनीच फोटोज काढले, मस्त एन्जॉय केला. आणि माझ्या जर स्वभावाला मॅच होणारी व्यक्ती माझ्या एन्जॉयमध्ये सामील झाली ना, मग काय फुल एन्जॉय होतो. तसं दुर्वा, स्वरा अशा फुल एन्जॉय करणाऱ्या मुली आहेत मस्त अशा. तर चला इकडे आधूची थोडीशी विश राहिली, कारण तिकडे जास्त टाईम थांबलो, त्यामुळे तिला गार्डनमध्ये खेळायचंच होतं इकडे. तर तिला थोडंसं इकडे खेळू दिलं येता. आणि मग आता मी स्वराला तिच्या घरी, दुर्वाच्या घरी, ह्या दोघींना त्यांच्या घरी सोडणार होते. आणि मग माझा नेक्स्ट प्लॅन पुढं आहे. तर चला इकडं सोनियाज म्हणून हे रंकाळ्याच्या इकडे आहे. म्हणजे मुलींना मग त्यांना विचारलं काय खायचं आहे, तर त्या म्हटल्या आईस्क्रीम. तर मस्त एक नंबर असं आईस्क्रीम पॉईंट आहे. तर चला म्हटलं तुम्हाला काय काय खायचं ते तुम्ही सांगा. तर इकडे स्वरानं मागवली होती कोल्ड कॉफी, हिनं आदूला सॉफ्टीच खायची होती. तर इकडे अजून खूप छान त्यांच्याकडे प्रकार आहेत. एक नंबर कोरियन वगैरे असे भरपूर प्रकार आहे. तर छानच वाटली क्वालिटी आईस्क्रीमची. कोल्ड कॉफी पण छान होती. ह्या दोघी शेअर वगैरे करून ह्यांचं चाललं होतं. तर मस्त एवढा एन्जॉय केल्यानंतर मला ही टेस्टिंगला दिलेली आहे. तर छान वाटतं उन्हाळ्यामध्ये असं कोल्ड कॉफी. मला तर शक्यतो हॉट कॉफीच आवडते. पण चला त्यानंतर मी ट्राय केली. इकडे आदू मम्मा मेरी मूछ दिखावायची म्हणत होती. तर तिचं मध्ये मध्ये हिंदी खूप छान बोलते ती. तर चला त्यानंतर गाड्यांचा खूप आवाज होता म्हणून मी इथला शूट म्हणजे साऊंड ऑफ केलेला आहे. त्यानंतर हे एक आईस्क्रीम खूप छान एक नंबर ट्राय केलं मी. प्राईस पण त्याची कमी होती, जास्त एवढी हाय नव्हती. पण मी हे मँगो आईस्क्रीम मागवलं होतं. ह्याच्यामध्ये आईस अजिबात नव्हता. हे मँगोचा पल्पसारखं होतं. एक नंबर असं म्हणजे पुरा आईसपासून पण म्हणजे बर्फ खाल्ल्यानंतर मुलांना सर्दीचा वगैरे ह्याचा त्रास होतोच, घशाचा वगैरे. पण हे इतका छान ते क्रीमी टेक्स्चर होतं त्याचं आणि पूर्ण पल्प असल्यासारखं, म्हणजे आत आंब्याचा पिकलेला कसा गर वगैरे असतो तसं एक नंबर. ही चॉईस माझी होती. तर दुर्वा म्हणली काकी तुमची चॉईस एक नंबर आहे, सुपर. हे सगळ्यांना आम्हाला आवडलं. त्यामुळे मस्त आम्ही सगळ्यांनी ह्या आईस्क्रीमवरती ताव मारला आणि इकडे आईस्क्रीम एन्जॉय करतात. तुम्ही ही रंकाळ्यावरती गेल्यानंतर नक्की जा या ठिकाणी. खूप छान व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. एक नंबर क्वालिटी होती आईस्क्रीमची. तर चला इकडे तुम्हाला दाखवलेला आहे मी ॲड्रेस. हा स्टॉल अगदी रंकाळ्याच्या समोरच आहे. तर चला त्यानंतर मी स्वराला तिकडे तिच्या फ्रेंडच्या घरी सोडली आणि माझा नेक्स्ट प्लॅन म्हणजे इकडे दिदीच्या घरी. स्वराच्या निमित्तानं मला दिदीच्या घरी जाता आलं. असं अगदी जवळ असून एका सिटीमध्ये आम्ही दोघी बहिणी असून कधी असं जाणं वगैरे राहणं होतच नाही, किती जरी ठरवलं तरी. तर हा स्वरा नसल्यामुळे आजू काय थांबणार नाही म्हटलं घरी,
त्यामुळे इकडे आदूला घेऊन गेलेला. इकडे आमचा लाडोबा इतका करामती झालेला आहे, मी गेल्यानंतर त्याच्या सगळ्या इकडे ॲक्टिव्हिटी बघत बसले. अक्षरशः खूप खूप म्हणजे डॉनच झालेला एक नंबरचा. असं हांतरुणाच्या लेअरवरती चढून चांगला लाईट ऑन ऑफ करत बसतो, बेडच्या खाली जातो, डब्यांच्या वरती चढून कपाटावरती चढतो. बापरे, इतका बघा. माऊचा इकडे आता व्हिडिओ व्लॉग चालू आहे म्हणलं तर लगेच हाय करायला, त्याला इतका छोटा असल्यापासून त्याला समजते ना. तर चला, इकडे लाडूची मम्मा इकडे चालवत आहे सायकल लाडूची, आणि आम्ही इकडे मस्त मज्जा मस्ती. हा एक नंबर माझ्यासाठी पण टाईम होता जो स्वरामुळे शक्य झाला, कारण ती तिकडे गेली तिच्या फ्रेंडच्या घरी, त्यामुळे तिथेच रंकाळ्याच्या तिथेच माझी दीदी राहते, तर मी पण दीदीकडे आले. तर मस्त निवांत छानसं बिग बॉस लावलं होतं. आणि मग आदूचे काका ऑफिसवरून येताना आदू आली म्हटल्यानंतर छान त्यांनी इकडे आदूसाठी आईस्क्रीम आणि हे लॉलीपॉप आणलेलं आहे. तर आदू झालेलं इकडे खुश. मस्त इकडे जेवण वगैरे झालं आणि इकडे फॅमिली पॅक आणला होता, स्वीट असं आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे. तर असं होतं, स्वराच्या सुट्टीमधला सगळं शूट वगैरे घेऊन ठेवलेले आहेत. पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू छान छान कुठे कुठे काय काय टाईम स्पेंड केला. थँक्यू फॉर वॉचिंग.